नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण जर सिडकोचं घर रद्द केलं, समजा आता घर लागलेलं तर रद्द केल्यानंतर आपल्याला किती रुपये कमी होणार आहे? इरादा पत्र आल्यानंतर आपण जर घर कॅन्सल केलं तर आपले किती रुपये कमी होणार आहे? त्यानंतर अलॉटमेंट लेटर आल्यानंतर आपण जर घर कॅन्सल केलं तर आपले किती रुपये कमी होणार आहे? आज ही माहिती आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे सिडको लॉटरीचे रिलेटेड जे काही माहिती आहे तुम्हाला या चॅनलवरती मिळत जातात. तर चला आज आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला आलेल्या कमेंटबद्दल थोडंसं माहिती देतो. काहींच्या खूप सारे असे कमेंट आलेले आहेत सर, की आम्हाला तळोजा हवं होतं तर बामणडोंगरी लागलं, काहींना बामणडोंगरी होतं तर तळोजा लागलं, काहींनी तळोजा सेक्टर 39 लागलेलं आहे, काहींनी खारघर लागलेलं आहे. तर बघा, ही जी लॉटरी आहे ही सिस्टम थ्रू जनरेट झालेली आहे. बघा, याच्यामध्ये आता तुम्हाला लागलेलं जे घर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता चेंजेस करता येणार नाही. बघा कसं आहे, आता हे तुम्हाला सिस्टम थ्रू लागलेलं आहे. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि जी चौथी फेरी लागलेली आहे रेंडमली, जे तुम्हाला सिडकोद्वारा एक घर देण्यात आलेलं आहे. बघा, या घरामध्ये आता तुम्हाला बघा, ज्यांना घर लागलेलं आहे, ज्यांना घर नाही घ्यायचं आहे ते तुमच्याकडे आता वेळ आहे. बघा, सिडकोचं जे घर आहे ते सिडकोने जे तुम्हाला घर दिलेलं आहे. बघा, काही लोकांच्या कमेंट आलेल्या आहे की सर, काहींचा फोन पण आलेला आहे की सर मला तळोजा सेक्टर 39 बद्दल माहिती द्या, काही खारकोपरबद्दल माहिती द्या. ते बघा, तुम्ही तुम्ही तुमचं स्वतःचं घर घेत आहात, याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात. त्यामुळे तुम्हाला जे इथं घर लागलं एकदा तुम्ही तिथे जा, व्हिजिट करा. तिथले ट्रान्सपोर्ट सुविधा, तिथल्या ॲमेनिटीज हे तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही घ्या. कारण की बघा, तुम्हाला शेवटी तुम्हाला तुमची रक्कम इन्व्हेस्टमेंट म्हणून करायची आहे. कारण की कसं आहे, भविष्यामध्ये जे प्रॉपर्टीचा जो ग्रोथ होत असतो तो ग्रोथ होणारच आहे. पण शेवटी तुम्ही हे डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. तर चला आता जी रिफंड प्रोसेस आहे, खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आल्या होत्या की सर आम्हाला आता घर नको, तर हे आम्हाला घर कसं कॅन्सल करायचं, किंवा मला आमची जी EMD अमाऊंट आम्ही भरलेली आहे, EWSवाल्यांनी 75,000, LIGवाल्यांनी 1.5 लाख आणि 2 BHKसाठी जे खारघर आणि तळोजामध्ये तिथे 2 लाख रुपये भरलेले आहेत. तर आता आपण टप्प्याटप्प्याने ही पूर्ण माहिती पाहणार आहोत. बघा, सर्वप्रथम बघा, आता सिडको लॉटरीमध्ये ज्यांना घर लागलेलं आहे, आता बघा, तुम्हाला मेसेज वगैरे आलेला असेल किंवा तुम्ही तुमच्या पोर्टलवरती चेक केलं असेल, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर असं बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला स्वीकृती अस्वीकृती असं ऑप्शन आलेलं आहे. तुम्हाला जर ते घर लागलेलं आहे, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही ते स्वीकृती करा, म्हणजे तुम्ही ॲक्सेप्ट करा. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते कॅन्सल करा. बघा, तुम्हाला जी EMD अमाऊंट भरलेली आहे ती तुम्हाला पूर्ण मिळेल. इथपर्यंत तुम्हाला माहिती कळाली असेल. बघा, आता काही दिवसांनी असं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे की तुम्हाला आता इरादापत्र केव्हा येणार आहे. आता तुम्हाला हे जेव्हा तुम्हाला घर हवं नको हे तुम्ही आता जर तुम्ही ॲक्सेप्ट रिजेक्ट केलं तर तुम्हाला जी EMD अमाऊंट आहे ते तुम्ही भरलेली ते तुम्हाला रिफंड मिळणार आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला घर लागलं, तुम्ही ॲक्सेप्ट केलं, त्यानंतर तुम्हाला एक इरादापत्र येते. इरादापत्र काय आहे याचा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, ते तुम्ही लागेल तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल व्हिडिओच्या. ते तुम्ही बघू शकता की इरादापत्र कसं असते. जेव्हा मला सिडकोचं घर लागलेलं होतं तेव्हा मी ते इरादापत्र 2 ते 3 पेजेसचं होतं. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती असते की तुम्हाला डॉक्युमेंट, तुमचे व्हेरिफिकेशन, त्यानंतर तुमच्या घराची किंमत, तुमचं नाव, ॲड्रेस, ईमेल ID, मोबाईल नंबर, कोणत्या राऊंडमध्ये घर लागलं, परत तुम्हाला डॉक्युमेंट चेक करताना कोणते डॉक्युमेंट तुम्हाला सिडको ऑफिसमध्ये तुम्हाला तिथे म्हणजे घेऊन जायचे आहे, तुम्हाला अपॉइंटमेंट कशी घ्यायची, कुठे घ्यायची, हे सर्व माहिती त्या इरादापत्रामध्ये मी सांगितलेली आहे. ओके, तर हे इरादापत्र आहे. समजा तुम्ही इरादापत्र आलं आणि जर घर तुम्ही कॅन्सल केलं, बघा, इरादापत्र आलं, तुम्ही घर कॅन्सल केलं तर तुमची प्रशासकीय जे शुल्क आहेत, बघा साईडला, प्रशासकीय शुल्क म्हणून तुमचे 5,000 रुपये कमी करण्यात येतील. हे त्यांनी सिडकोच्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यांची जी PDF आलेली होती, म्हणजे तुमचे 5,000 रुपये कमी होणार आहे जर तुम्ही इरादापत्र आल्यानंतर जर घर कॅन्सल केलं तर. त्याच्यानंतर बघा, आणि अलॉटमेंट लेटर इरादापत्र आल्यानंतर बघा, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला सिडकोद्वारा एक अलॉटमेंट लेटर येते. अलॉटमेंट लेटरमध्ये त्यानंतर तुम्हाला इरादापत्र येते. इरादापत्र आल्यानंतर इरादापत्रामध्ये 7 ते 8 पेजेस असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला घराचे इन्स्टॉलमेशन, तुमचं जे घर घेतलं गेलं आहे ते तुम्हाला
त्या घरामध्ये काय सुखसुविधा मिळतील, ॲमेनिटीज वगैरे जे सिडकोचे जे नियम असतात, हे जे म्हणजे प्रॉपर्टीबद्दल हे पूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिल्या गेलेली असते. इरादा पत्र म्हणतात त्याला, माफ करा, अलॉटमेंट लेटर म्हणतात. हे अलॉटमेंट लेटर आल्यानंतर जर तुम्ही घर कॅन्सल केलं, तर घर कॅन्सल केले की बघा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची जी अमाऊंट तुम्ही भरलेली आहे, EMD अमाऊंट, जसे की EWS 75,000, LIG दीड लाख रुपये आणि 2 BHK साठी 2 लाख रुपये भरले, त्याच्यामधून तुमचे 10% कमी होणार आहे. म्हणजे तुम्ही जर 75,000 रुपये भरले तर तुमचे 10% म्हणजे 7,500 रुपये तुमचे कमी होणार आहे अलॉटमेंट लेटर आल्यानंतर जर तुम्ही घर कॅन्सल केलं तर. हे तुम्हाला हे म्हणजे हे प्रक्रिया आहे, म्हणजे हे त्यांनी सांगितलेलं आहे किंवा तुम्हाला घर घ्यायचं असेल की नको असेल तर तुम्ही कोणत्या टप्प्यावरती जर तुम्ही जर घर कॅन्सल केलं तर हे तुम्हाला जे पैसे आहे ते सिडकोद्वारा ते कमी करण्यात येतील. आणि बघा आता ज्यांना घर लागलंच नाही, बघा आता खूप साऱ्या आता त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे की खूप म्हणजे काहींनी फॉर्म भरलेला आहे, काहींना घर लागलेलं आहे, पण काहींना फॉर्म भरून सुद्धा घर लागलेलं नाही. काही ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे त्यांनी ज्यांना प्रेफरन्स द्यायचा आहे त्यांनी तोच प्रेफरन्स दिलेला आहे. म्हणजे बघा तुम्हाला जर जे EWSमध्ये खारघर सेक्टर 14मध्ये 1700 फ्लॅट आहे, जर तिथं जर 3,000 फॉर्म आले तर 1700 लोकांनाच घर मिळाले, बाकीच्या लोकांना ती घरे मिळालेले नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, मग त्यांची ज्यांनी मग जे त्यांना जे EMD अमाऊंट आहे केव्हा रिफंड मिळणार आहे, तर त्यांच्यासाठी त्यांनी 30 दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे. बघा त्यांच्यासाठी 30 दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांना ती रिफंड आहे ते तुम्हाला 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे जे अकाउंट आहे, जे तुम्ही क्रॉस चेक वगैरे दिला असेल, कॅन्सल चेक, की जी बँकेची डिटेल्स तुम्ही जेव्हा फॉर्म भरताना तुमच्या लॉग इनमध्ये माहिती दिलेली आहे, तुम्हाला त्या अकाउंटवरती तुम्हाला ती EMD अमाऊंट जे आहे सिडकोद्वारा ती तुम्हाला पूर्णपणे दिल्या जाते. अशी ही सिडको लॉटरीमध्ये जर तुम्ही टप्प्याटप्प्याने जर घर जर कॅन्सल करसाल, ॲक्सेप्ट, रिजेक्ट जे आल्यानंतर जसं की इरादापत्र झालं, अलॉटमेंट लेटर झालं, तर असं हे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर दिलं जाईल. खूप साऱ्या लोकांच्या कमेंट येतात, जवळपास एका व्हिडिओ टाकला ते 150-200 कमेंट येतात. प्रत्येक कमेंटला उत्तर देता येत नाही, कारण की प्रत्येक कमेंटला उत्तर देणं म्हणजे पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जाईल, कारण की 3-4 व्हिडिओमध्ये जर म्हटलं तर जवळपास 500-600 कमेंट. आता एवढ्या कमेंटला कसं उत्तर देता येईल तुम्हीच सांगा. तर जी मेन कमेंट आहे, जे तुमच्या कमेंट आहे, सर्वांच्या सार्वजनिक कमेंट असतात, त्यांना मी प्रत्येकाला कमेंटमध्ये उत्तर देईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन नोटिफिकेशनसाठी तुम्हाला सिडकोची वेगवेगळी अपडेट दिल्या जाईल. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.